शिवरायांबाबत आक्षेपार्ह विधान करणारा आणि इंद्रजित सावंतांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरनं अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली। मात्र त्याच्या याचिकेवरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे। त्यामुळेच फरार कोरटकरच्या अटकेसाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालाय। जालन्यात मराठा क्रांती मोर्चानं धरणं आंदोलन सुरू केलंय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 2 दिवसात कोरटकरला अटक केली नाही तर राज्यभर रास्ता रोकोचा इशाराही देण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच जिजामाता यांच्याबद्दल जे अवमानकारक वक्तव्य केलं होतं त्याच्या विरोधात आम्ही जालना जिल्ह्यामध्ये पुन्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं गुन्हाही दाखल केला। अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीवर तात्काळ अटक व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन करत आहोत। कोल्हापूर न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतरही पोलीस कोरटकरला अटक का करत नाहीत असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय।